आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवलेली आहे। रिटर्न फाईलसाठी आता 15 सप्टेंबरची डेडलाईन देखील देण्यात आलेली आहे। आयटीआर फॉर्ममध्ये व्यापक बदल करण्यास आणि सिस्टीम तयार करण्यास हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या बदलामुळे ज्या करदात्यांना त्यांचं खात्यांचं ऑडिट करण्याची आवश्यकता नाही त्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळाला आहे। शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीला आता ब्रेक लागणार आहे, कारण 2 जूनपासून राज्यभरात शिक्षकांचे एकाच वेळी प्रशिक्षण सुरू होणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। शिवाय महत्त्वाचं म्हणजे एनसीईआरटी मार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची ओळख, मूल्यांकन, स्कॉप अशा विविध 20 विषयांची ओळख करून देण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे। राज्यातील आणखी एका रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली। शनी शिंगणापूरला जाण्यासाठी रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली। हा रेल्वे मार्ग राहुरी ते शनी शिंगणापूर दरम्यान असेल। तब्बल 22 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी सुमारे 494 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आलेली आहे। पावसाळ्यामध्ये मेट्रो सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी MMMOCL तर्फे आता मेट्रो 2A आणि 7 या मार्गिकांसाठी पावसाळी आराखडा तयार करण्यात आला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यानुसार वाऱ्याचा वेग मोजणारी यंत्रणा, स्थानकात कॅमेरे अशा सुविधा उभारल्या जातील। 34 मेट्रो गाड्यांची वॉटरप्रूफ चाचणी केली आहे। तर मुसळधार पावसातही गळती होणार नाही याची खातरजमा करण्यात आलेली आहे। वडाळा, घाटकोपर, कासार, वडवली या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम ठाण्यात सुरू आहे। 28 मे ते 1 जून या कालावधीमध्ये माजीवडा मेट्रो स्थानक निर्माण कामं केली जाणार आहे। या कामासाठी विवियाना मॉल जवळच्या उड्डाणपूल वाहतुकीसाठी मध्यरात्री बंद करण्यात येणार आहे।